चला तर आज आपण पातळ पोह्याचा चिवडा बनवणार आहोत। दिवाळीत असे वेगवेगळे पदार्थ असेल तर खाण्याला खूप मजा येते। त्यासाठी मी 1 किलोचा पातळ पोहे निवडून स्वच्छ करून शेंगदाणे 200 ग्राम, फुटाणे, कढीपत्ता, बडीशोप, जिरे, खोबऱ्याचे काप, आमचूर पावडर, काजू, बदाम, मिरचीचे तुकडे, पिस्ता, तीळ, मीठ, आमचूर पावडर, सैंधव मीठ, धणे। प्रथम आपण मसाला बनवून घेऊ। बडीशोप आणि जिरे 1-1 चमचा घेतले आहे, धणे 2 चमचे, साखर मोठे 2 चमचे, मीठ, पांढरं मीठ आणि हे सैंधव मीठ 1-1 चमचा, आमचूर पावडर, चाट मसाला आणि 2 चमचे हळद। हा आपल्याला मसाला घरच्या घरी बनवायचा आहे, याच्यासाठी कुठलाही चिवडा मसाला आणायची गरज नाही। हा मसाला आपला घरच्या घरी तयार झाला आहे। आता आपण गॅसवर एक कढई ठेवू, त्यात 1 किलो पातळ पोहे आहेत, त्यामुळे मी निम्मे 2 वेळा केलेले आहेत। त्याला थोडे मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत। ते एकदम कडक कुरकुरीत झाले पाहिजेत, जास्त पण भाजायचे नाही, नाहीतर पोहे थोडे अकसतात। म्हणून मंद गॅसवर चांगले कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे। आता मी पोहे चांगले व्यवस्थित भाजून घेत आहे। आता आपले पोहे व्यवस्थित भाजलेले आहेत, एकदम कुरकुरीत होत आहे, त्याचा आवाज येत आहे, एकदम बारीक होत आहेत। त्यामुळे आता आपण हे पोहे काढून घेऊ। आता राहिलेले अर्धा किलो परत मी पोहे भाजून घेत आहे। हा अशा प्रकारे पातळ पोह्याचा चिवडा केला तर खूप आवडीने खातात आणि दिवाळीत असे वेगवेगळे चिवडे खायला खूप मजा येते, म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमचा अभिप्राय कळवा। तुमचा अभिप्राय माझ्यासाठी खूप मोलाचा आहे। आता आपण गॅसवर एक छोटी कढई ठेवली आहे, त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि चिवड्यात घालण्यासाठी 1 मोठी वाटी शेंगदाणे घेतले आहे। वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्राम शेंगदाणे आहेत। त्याला चांगले तळून घ्यायचे आहे। ते कडक आणि कुरकुरीत झाले की मग काढून चिवड्यात घालायचे आहे। त्याला आता आपण व्यवस्थित तळून घेऊ। पोहे पण 3 प्रकारचे असतात, एक जाड पोहे, एक दगडी पोहे आणि हे पातळ पोहे। पातळ पोह्याचा चिवडा खायला चवीला छान लागतो, म्हणून तुम्ही पातळ पोहेच घेत जा। आता आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत, ते आपण पोह्यावर घालून घेऊ। आता आपण डाळे 1 वाटी डाळे घेतलेले आहेत, वजनी प्रमाण 200 ग्राम आहे। डाळे अगोदरच भाजलेले असतात, त्यामुळे त्याला जास्त वेळ तळायचं नाही, थोडी गरम झाली की लगेच काढून घ्यायचे आहे। जास्त लाल झाले की कडक होतात, म्हणून थोडा तळले की लगेच काढून घ्यायचे आहे। आता आपण खोबऱ्याचे बारीक काप तळून घेऊ। खोबरे 100 ग्राम आहे, त्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत। याला पण जास्त तळायचे नाहीत, नाहीतर करवट लागतात। लाल झाले की याला काढून घ्यायचे आहे। आता आपले खोबरे तळून झाले आहे। आता आपण याच्यात थोडे काजू तळून घेऊ। काजू तळून झाले की
यात आपण बेदाणे तळून घेऊ. बेदाणे चांगले फुगले पाहिजेत. चांगले फ्राय झाले की मग त्याला काढायचे आहे. आता आपले बेदाणे चांगले फुलून आलेले आहेत, त्यामुळे याला आपण काढून घेऊ. असे सर्व साहित्य घालून चिवडा केलाय. खूप खमंग आणि चविष्ट लागतो. आता हे बदामाचे मी काप करून घेतलेले आहेत. बदाम पण तळून घेऊ. आता यात 1 वाटी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. त्याला पण चांगले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता. जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडं कमी तिखट घालून केलेलं चांगलं असतं. मिरची चांगली कुरकुरीत तळली पाहिजे, तरच चवीला छान लागते. आता 1 वाटी कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत झाला पाहिजे. कढीपत्त्याचा चांगला खळखळ आवाज येईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहे. आता आपला कढीपत्ता तळून झालेला आहे. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा चिवडा नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि चवीला पण चांगला लागतो. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना हा चिवडा आवडेल. अगदी कमी तेलात व्यवस्थित होतो. आता यात आपण सर्व मसाले घालून घेऊ. आता यात आपण जे बनवून घेतला आहे तो मसाला घालून घ्यायचा आहे. मी कुठलाही चिवडा मसाला वापरलेला नाही. घरच्या घरी बनवलेलाच हा मसाला आहे. जर तुमच्याकडं आमचूर पावडर नसेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिड पण वापरू शकता. थोडा आंबट गोड चव असेल तर चिवड्याला पण खूप चव छान येते. आणि जर असे मिक्स करताना तेल कमी किंवा हळद कमी वाटले तर तुम्ही थोडी तेल गरम करून त्यात हळद घालून परत मिक्स करू शकता. माझं तेल आणि हळद एवढीशी पुरेशी आहे, त्यामुळे मी यातच सर्व मिक्स करून घेत आहे.